नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय जेव्हा घरी येतो तर तो माहीला म्हणतो की अगं रमा, मी इतका खुश आहे, तुला जे हवं आहे ते तू मला मागू शकते. तेव्हा आता माही म्हणते की मला काहीही नको आणि थांबा 1 मिनिट थांबा असे बोलून माही आता जे इरावतीने तिला पेपर्स दिलेले आहेत तर ते पेपर्स आणण्यासाठी थोडीशी बाजूला जाते. ते पेपर्स ती घेऊन येते, ती फाईल वगैरे, आणि अक्षयला म्हणते की तुम्ही यावर सह्या करा. तेव्हा अक्षय म्हणतो की काय बोलतेस तू, तुझ्या नावावर प्रॉपर्टी वगैरे करायची आहे का? तेव्हा आता लगेच माही म्हणते की अहो तुम्ही असं काय करतात आई, आपल्याला काय करायचं आहे? अहो आई आजींनी मला सांगितले, त्यांनीच काहीतरी आता हे पेपर्स दिले आणि त्यावर तुमच्या सह्या घेण्यासाठी सांगितल्यात. मला तर कळत सुद्धा नाही की इंग्लिशमध्ये त्यांनी नक्की काय हे लिहिले. तेव्हा आता अक्षय सह्या करत असतो. अक्षय आता सह्या करता करता अगदी खुश होत म्हणतो की अगं जर त्यांनी मला प्रॉपर्टी जरी मागितली तरी सुद्धा मी ती प्रॉपर्टी हसत देईल, अगदी सह्या करत. म्हणून अक्षय आता त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून आता ती प्रॉपर्टी आहे तर ती सगळी इरावतीच्या नावावर होते. अक्षय सुद्धा आता ते पेपर्स वाचत नाही आणि माही सुद्धा तिच्या नावावर प्रॉपर्टी होते. ही इरावतीने तिला खोटं सांगितलेले आहे, परंतु आता इरावतीच्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी होते. अक्षय मात्र आता इतका खुश असतो कारण तो बाबा होणार असतो. तो माहीचं कौतुक करत म्हणतो की खरंच तुम्हाला बातमीच इतकी गोड सांगितली आहे, त्यामुळे मी सगळं काही तुला हसत देऊन टाकेल. आणि हे बघ चल, मी तुला उद्या काय सांगतो की उद्या आपण डॉक्टरांकडे जाऊयात. तेव्हा आता माहीला तर धक्का बसतो कारण ती प्रेग्नेंट नसते आणि अक्षय तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणार असतो. अक्षयकडे बघत असते आणि अक्षयकडे बघत मनात म्हणते की कुठून आणू पोटामध्ये बेबी, आता मला तर विचार करून सुद्धा कसतरी होते, असे ती मनात दात खाऊन बोलत असते. तेव्हा आता अक्षय तिच्याकडे बघतो. अक्षय तिच्याकडे बघून आता माहीला विचारतो की काय ग, कसला विचार करतेस? तेव्हा आता माही म्हणते की मी असला विचार करत होते की आपल्याला नक्की काय होईल, मुलगा होईल की मुलगी? त्यावर तर आता अक्षय तर खुशून म्हणतो की मुलगी होईल आणि मला तर गोड आणि कोंडस मुलगीच हवी आहे. ठरलं तर मुलगी होणार म्हणून अक्षय आता आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो. मला मुलगी होणार, मी बाबा होणार. अक्षयला आता काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते. तो अगदी आनंदाने उड्या मारतो आणि तो खरंच या माहीचंच आता रमा म्हणून कौतुक करत असतो, तिचे लाड करत असतो. अक्षय आता धावतच उड्या मारतच आता म्हणतो, माहीला म्हणतो की हे बघ, मी दादाला आणि वहिनीला सांगून येतो की मी बाबा होणार आहे. तेव्हा अक्षय धावतच निघून जातो, परंतु माहीला तर भलतेच टेन्शन येते. ती मनामध्ये विचार करते की जर अक्षय सोबत मी डॉक्टरांकडे जर गेले तर मात्र अक्षयला सगळं काही कळेल, मी प्रेग्नेंट नाही म्हणून. तेव्हा मात्र आता नक्की काय करू असा माही आता विचार करत असते. त्यानंतर आता अभि आणि जो काही आनंद आहे तर आनंद आपलं पेंटिंग रंगवत असतो आणि अभि तेथे बसून मोबाईल बघत असतो. तेव्हा आनंद विचारतो की अरे अभ्या, मला एक गोष्ट सांग बरं, मगाशी तू जे चेंजेस सांगितले होते मला सांग बरं एकदा कसे झाले ते. तेव्हा आता अभि म्हणतो की मस्त आणि पार्थला सुट्टी आहे, पण त्याची जी काही असाइनमेंट आहे तर तू करतोय म्हणजे खरंच, अरे बाकीच्या मुलाला तू चान्स तर दे. म्हणून आनंद आणि अभि या दोघांची आता जी बडबड सुरू असते तर तेवढ्या तेथे अक्षय उड्या मारतच येतो. आता तो अगदी नाचत असतो की मी आई होणार, बाबा मी होणार ग. तेव्हा आता अभि आणि आनंद त्याच्याकडे बघतच असतात, परंतु जेव्हा आता त्या दोघांच्या लक्षात येते तेव्हा त्या दोघांना सुद्धा खूप आनंद होतो आणि ते दोघे आता अक्षयला घट्ट अशी मिठी मारतात. अक्षय तू काय बोलतोस? तेव्हा आता आनंद म्हणतो की काय म्हणजे लगेच तू सिक्सर एका बॉलमध्ये मारला सुद्धा? तेव्हा अक्षय हसतो आणि अभि सुद्धा आता खूप मोठ्याने हसतो. तेव्हा आता लगेच सगळेजण इतक्या आनंदाने उड्या तर मारतात आणि नाचतात सुद्धा. तेव्हा आता अभि म्हणतो की अरे 1 मिनिट, म्हणजे आता मी तिसऱ्यांदा काका होणार? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, काका म्हणून तिघेही काका बोलत ओरडत असतात. अभि तर आनंदाने उड्याच मारायला सुरुवात करतो आणि अक्षयला परत एकदा पुन्हा घट्ट मिठी मारतो. त्यावर तेथे पार्वती आजी येते. पार्वती आजी आता ह्या सगळ्यांचा आरडा ओरड बघून म्हणते की काय बालिशपणा तुमचा जात नाही का, किती ओरडतात तुम्ही, म्हणून त्यांच्यावर खूप ओरडते. अरे तुम्हाला मुलं आहेत लहान, विचार करा. तेव्हा आता लगेच आनंद म्हणतो की आजी, मग याला का सूट आहे, म्हणजे अक्षयला का सूट आहे बरं नाचायची? तेव्हा आता आजी म्हणते की अरे तो अजून बाप झालेला नाही, तो बाप व्हायचा आहे अजून. त्यावर आता लगेच अभि म्हणतो की आजी आता ही पार्शलिटी बास कर, जे काही फ्रीडम तू याला देतेत ना ते आता बास कर, जे काही आता तू आमच्यावर अगदी नियम लादत असते ते आता याच्यावर सुद्धा लादायला सुरुवात कर. त्यावर आता आजीला काही कळत नसते. आजी विचारते की का म्हणून मी त्याच्यावर हे सगळं काही लादायचे? तर आनंद म्हणतो की आजी अगं का म्हणून काय करतेस? अगं तू असं का विचारतेस? कारण आपल्या अक्षयला आता कोणीतरी डॅडू
बोलणार आहे. तर हे ऐकून आता आजीला सुद्धा खूप आनंद होतो. आजी म्हणते की अक्षय, आणि अक्षयला ती आता घट्ट मिठी मारते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना आजी, म्हणूनच मी हसतोय. आणि जेव्हा तू ऑफिसमध्ये मला विचारत होते की अक्षय अरे तुला काय झाले, तू असा वेडेसारखा फक्त हसतोस का आजी, त्याचं हे कारण होतं. तर आजी म्हणते की हो ना अक्षय, खरंच खूप छान तू बातमी दिली. म्हणून प्रेमाने ती आता अक्षयला पुन्हा जवळ घेते आणि त्याच्या डोक्यावरून गालावरून प्रेमाचा हात फिरवते. तेव्हा अक्षय थँक्यू थँक्यू असे बोलत असतो. त्यावर आता आनंद हसून म्हणतो आजी तू, पणजी तू, काका मी, बाबा मी, आणि कोणी येणार ग, कोणी येणार ग, म्हणून या गाण्यावर ते आता डान्स करायला सुरुवात करतात. इतका आनंद त्यांना झालेला असतो. आणि अभि तर काय अक्षयला सारख्या मिठ्याच मारत असतो. घट्ट पकडून तो आता अक्षयचा हा आनंद अगदी सगळेजण एकत्र साजरे करत असतात. सर्वजण आता एकत्र डान्स करत असतात आणि अक्षयला इतका आनंद झालेला असतो. अक्षय धावतच बाहेर जातो. तेव्हा मात्र पार्वती आजी आता अक्षयकडे एकटक बघत असते. कारण पार्वती आजीला असे वाटते की माहीच आता अक्षयची बायको आहे आणि तिला अक्षयपासून ती प्रेग्नेंट आहे म्हणून पार्वती आजीला आनंद होतो. आता तिला इतका आनंद होतो की माही एकदाची आई झाली तर त्या रमाचं काही टेन्शन नाही राहणार, म्हणून या पार्वती आजीला खूप आनंद होतो. त्यानंतर आता शशिकांत बाहेर डायनिंग टेबलवर एकटाच बसलेला असतो. आता अक्षय धावतच येतो. तेव्हा आता शशिकांत त्याच्याकडे बघतो आणि त्याला विचारतो की काय रे, आज तू इतक्या आनंदात उड्या मारतच चाललाय, काय कसला इतका आनंद तुला झालेला आहे. तेव्हा आता अक्षय शशिकांत बरोबर सुद्धा अगदी खुशून बोलतो. अक्षय आता त्याला कसे सांगू काहीच कळत नसते. तो म्हणतो की मी बाबा होणार आहे आणि रमा आई होणार आहे. ते ऐकून शशिकांतला आनंद होतो. शशिकांत आता अक्षयला म्हणतो की अरे काय सांगतोस, अरे काय, म्हणून तो आता कॉंग्रॅच्युलेशन्स बोलून अक्षयला घट्ट मिठी मारतो. खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिलीस. तेव्हा आता अक्षय सुद्धा बाबा म्हणून शशिकांतला घट्ट मिठी मारतो आणि शशिकांतच्या मिठीत येऊन तो खूप रडतो. त्याला आनंद अश्रू त्याच्या डोळ्यातून येत असतात. कधी न मिठी मारणारा आज अक्षय शशिकांतला चक्क मिठी मारतो. त्यानंतर शशिकांतच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते. शशिकांत म्हणतो की अक्षय तू एक चांगला बाबा बनशील. मी तुला अगोदर म्हणायचो तू माझा बचडा आहे, माझ्यासारखा हो, माझ्यासारखा हो, परंतु हे बघ तू माझ्यासारखा मात्र होऊ नकोस, तू एक चांगला वडील हो. बाकी मी खुश आहे, मी आणि सीमा आजी आजोबा होणार. म्हणून शशिकांतच्या डोळ्यात आनंद अश्रू येऊन तो सुद्धा उड्या मारायला सुरुवात करतो. इतका आनंद शशिकांतला सुद्धा होतो. आणि तेवढ्यात सीमा सुद्धा बाहेर येते. सीमा लगेच आता ही सर्व ऐकते. तिला सुद्धा खूप आनंद होतो. सीमा लगेच अक्षय जवळ येते. त्याच्या अगदी चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत म्हणते की अक्षय बाळा, खरंच खूप गोड बातमी दिली. आणि अक्षय थांब, मी आले, मी तुझं तोंड गोड करते. म्हणून ती आता किचनमध्ये साखर आणायला जाते. तेव्हा अक्षय आता इकडे तिकडे डोकावून रमाला शोधत असतो आणि रमा कुठे गेली असेल असा तो आता शशिकांतला विचारतो. म्हणून रमाला शोधत असतो. तेवढ्या सीमा साखर घेऊन येते आणि अक्षयला आपल्या हाताने प्रेमाने भरवते की आकर म्हणून. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. त्यानंतर मात्र इकडे आता माही आता रूममध्ये येते. आता अक्षयला तर माहिती झाले की प्रेग्नेंट रमा आहे, परंतु आता मी प्रेग्नेंट नाही. मग अक्षयला हे सर्व मी कसे मॅनेज करू. तो तर मला डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि आता तेथे गेल्यानंतर जर त्याला कळले की मी प्रेग्नेंट नाही म्हणून, तेव्हा आता मी काय करू याचा ती आता विचार करत असते. मी रमाला माझ्यासारखा टॅटू काढून माझ्या ट्रॅपमध्ये तिला फसवले होते, परंतु आता मात्र मी रमाच्या ट्रॅपमध्ये फसले. तिच्या या प्रेग्नेन्सीवर एकतर माझ्याकडे कोणताही असा आता पर्याय नाही. नक्की मी काय करू. आणि अक्षय सुद्धा आता सगळ्यांना म्हणजे घरातील सगळ्यांनाही गुड न्यूज देईल. मग सगळ्यांनी जर मला विचारले तर मी काय करणार आहे आता, म्हणून ती विचार करत असते. त्यानंतर अक्षय आवाज देत असतो की रमा. तेव्हा सीमा सुद्धा विचारते की अरे रमा कुठे आहे. म्हणून ती सुद्धा आता रमा, रमे, ए रमे असा आवाज देते. माही आतमधून आवाज देते की आले म्हणून. तेव्हा आता ही माही बाहेर येणार असते. तर सीमा आता अक्षयला म्हणते की अक्षय आता तू बाबा होणार आहे, त्यामुळे तुला आता कळेल की आई वडिलांना काही निर्णय असे घ्यावे लागतात की ते खरं तर बरे नसतात, परंतु आपल्या बाळांसाठी त्यांच्या भविष्यासाठी खूप ते चांगले असतात. आणि शक्य झालं तर तुम्हाला माफ करशील का. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई हे बघ, मी केव्हाच तुला माफ केलेला आहे, तू कायम हे म्हणू नको आणि स्वतःला इतकं अगदी गिल्टी फील वाटून घेऊ नकोस. आणि आई हे बघ, तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली होती, त्यामुळे मी तुझ्यावर खूप चिडलो होतो, बाकी काही नाही. परंतु झालं गेलं सगळं काही विसरून जा. आता डोक्यामध्ये फक्त आनंद साजरा करायचा. बाकी कोणत्याही आता ह्या गोष्टी मनामध्ये आणायच्या नाहीत.
आणि मी माझ्या बाळाला वरातील सगळं काही कसं शिकवायचं, मी नाही शिकवणार आई, ते सगळं तू शिकवायचं. तेव्हा आता शशिकांत लगेच खुशून हसतो आणि सीमा चल बाळासाठी आपल्याला शॉपिंग करायची आहे, मस्त पाळणा वगैरे जे काही बाळाच्या सर्व वस्तू आहेत तर त्या शॉपिंग करून घेऊयात. तेव्हा आता सीमा म्हणते की मी अगोदर ह्या दोघांना ओवाळते. तेव्हा आता माहीला तर आता रूममध्ये खूप भलतेच टेन्शन येते. ती सारखा आता विचार करत असते की आता ही बेबी कुठून आणायचे, अक्षयला काय उत्तर द्यायचे आणि त्याला कुठून बेबी दाखवायचा. आता रमा तर प्रेग्नेंट आहे त्यामुळे ती कधीही मला आता अगदी काही पण धोका देऊ शकते, कारण रमाच्या पोटामध्ये बाळ आहे आणि माझ्या नाही. तेव्हा आता रमा आपल्या पोटाला हात लावत म्हणलेली असते की आता मात्र सत्य बाहेर येणार. तेव्हा आता माही तर खूप घाबरते की सत्य बाहेर येणार आणि आपलं काही खरं नाही, म्हणून तिला आता खूप भीती वाटते आणि टेन्शन सुद्धा खूप येते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय तयार होतो, इरावती बाहेर येते. तेव्हा आता माही किचन मध्ये असते तर अक्षय आता माहीला आवाज देत असतो की चल आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायचं आहे. तेव्हा आता माही म्हणते की हो, तर इरावती किचन मध्ये माहीकडे जाते आणि तेवढ्यात अक्षयला आता मिस्टर देसाईंचा ऑफिसमधून कॉल येतो आणि तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की कितीही पाऊस वगैरे असला तरी सुद्धा तुमची ऑर्डर वेळेत पोहोचवेल. तेव्हा आता लगेच अक्षय गप्पा करत असताना माही ही इराला म्हणते की इरा अगं बघितलंस ना, अक्षय मला डॉक्टरांकडे घेऊन जातोय, आता पूर्ण वाट लागली. इरावती मात्र हसत असते. इरावती म्हणते की तू काहीच करू नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तेव्हा लगेच आता माही विचारते की कसं, आणि तेवढ्यात अक्षय शशिकांत ही सगळे जण तेथे हॉलमध्ये बसत असतात. परंतु आता टीव्हीवर मात्र एक जी बातमी आहे तर ती त्यांना ऐकायला येते की पुण्यामधील जे काही शशिकांत मुकादम आहे आणि जे काही नैनासोबत शशिकांतचे संबंध आहे तर अगदी तो विवाहित असून एका म्हणजे मुलीसारखी असणारी नैना तर तिच्यासोबत शशिकांतचे संबंध आहे, तर ते ही सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणी ही बातमी आता व्हायरल होत असते. स्वतः नैनाने मात्र आता हे जे काही झालेले आहे तर ते आता इतक्या म्हणजे दिवसातून आमच्या समोर ते उघड केले आणि या सगळ्याला नैनानेच वाचा फोडली. तेव्हा आता हे ऐकून अक्षय तर डोक्याला हात लावून घेतो, परंतु शशिकांतला सुद्धा खूप टेन्शन येते. शशिकांत लगेच आता सीमाला आवाज देतो आणि नैना जे काही केले म्हणून तो सुद्धा डोक्याला हात लावून घेतो. सीमा तेवढ्यात बाहेर येते. सीमा म्हणते की काय झाले, कशाला उगाच तुम्ही मला आवाज देतात. तर शशिकांत म्हणतो की अगं हे बघ, आणि मोबाईलवर ती जी काही बातमी सोशल मीडियावर आलेली आहे तर ती सीमाला दाखवतो. अगं तू जिला पुळका दाखवत होतीस ती आपल्यावर उलटली, तुझ्या नवऱ्याची जगभरात अख्ख्या जगभरात ती बदनामी करत सुटलेली आहे. सीमा म्हणते की अहो नक्की काय झाले पण कोण. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की तुझी ती लाडकी नैना, तुला तिचा खूप पुळका होता, मी तुला सांगत होतो की घरामध्ये तू तिला थारा देऊ नकोस, परंतु तू नाही ऐकले. तेव्हा आता हा जो काही आहे तर माही आणि इरावती ऐकत असतात, कारण हा जो काही आहे तर इरावतीचा हा एक प्लॅन असतो आणि तो तिने नैनावर घेतलेला असतो. आता शशिकांत खूप भडकलेला असतो. तो सीमाला म्हणतो की बघ ती नैना सगळ्या अख्ख्या जगासमोर काय सांगते की शशिकांत मुकादम याने माझ्यावर काय अत्याचार केलेत, आणि तिने जे काही आता लोकांना सांगितले की शशिकांत मुकादम यांनी माझा शारीरिक छळ सुद्धा केला. सीमा आता जेव्हा ही सोशल मीडियावर ती बातमी पाहते तर सीमाला धक्काच बसतो. सीमा म्हणते की हे काय आहे बापरे. तेव्हा शशिकांत आता सीमावरच ओरडतो. तो सीमालाच म्हणतो की हे बघ, मी तुला म्हणूनच सांगत होतो की त्या बाईला आपल्या घरामध्ये ठेवून घेऊ नकोस, तिची बाजू घेऊ नकोस, आणि तू तर तिला घरामध्ये ठेवून घेतलंस आणि आता बघ ती काय सगळ्या जगासमोर जे काही मी केलेली नाही म्हणजे अत्याचार छळ वगैरे, तरीसुद्धा ती मला सगळ्या जगासमोर अगदी बदनाम करते आणि मी तिला त्याबद्दल पैसेसुद्धा दिले होते की हे कुणाला काही सांगू नकोस, तरीसुद्धा आज तिने माझी जी बदनामी केली ती अख्ख्या जगात होईल, अगदी अख्खे जग आपल्यावर थुकेल, थुतू होईल आपली. तेव्हा आता सीमाला तर खूप टेन्शन येते. सीमा विचारते की आता मात्र आपण काय करायचं आहे. तर इरावती आणि माही अगदी शांतपणे ही सर्व ऐकत असतात. तेव्हा आता लगेच इरावती माहीला म्हणते की ऐकलत का राणी, परंतु त्या अगोदर आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल आणि मग डॉक्टर विक्टर. तेव्हा मात्र आता इरावतीनेच हे सर्व केलेले असते. तर आता माहीला खूप आनंद होतो. माही लगेच इरावतीला अगदी खुश होते. त्यानंतर मात्र इरावती सुद्धा खुश होते. त्यानंतर आता इकडे रमा आपलं जे काही आता चिवडा वगैरे आहे तर ते पदार्थ विकत असते, तर त्याचे सगळे काही पॅक ती आता बॅगमध्ये भरत असते. तेव्हा मात्र रमासुद्धा आता मोबाईलमध्ये जे काही ब्रेकिंग न्यूज आहे की पुण्यातील उद्योगपती शशिकांत मुकादम यांचे नैना यांच्यासोबत जे काही अगदी वयाने लहान असणाऱ्या मुलीसोबत संबंध आहे, तर ही बातमी ऐकल्यानंतर आता रमाला तर धक्काच बसतो. तेव्हा आता रमा जे काही आहे हे सगळं ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर मात्र आता म्हणजे रमा विचार करत असते की नैना असं का करत
करत असेल? इतके वर्ष झाले आता ही सगळं काही होऊन सुद्धा, तरीसुद्धा नैना हे सगळं आज सगळ्या अख्ख्या जगासमोर का आणत असेल? तेव्हा मात्र आता रमाला सुद्धा हे बघून अगदी टेन्शन येते. म्हणून आता लगेच रमा ही नैनाला फोन करते. तेव्हा आता रमाचा फोन बघून नैना म्हणते की हे बघ, मला तू काही एक शब्द बोलू नकोस. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की नैना, अगं तू वेडी झाली आहेस का? ना बिचारी खूपच भडकलेली असते. ती म्हणते की रमा, तू त्यांच्याबद्दल बोलतेस? अगं त्या लोकांनी तुझ्यावर इतके अत्याचार केले, तुला घराच्या बाहेर काढले, तरीसुद्धा तुला त्यांचाच पुळका येतोस का? त्यांची बाजू तर घेऊन मला बोलते. त्यामुळे आता जे काही मी ठरवले तर त्या घरातील प्रत्येक माणसाला शिक्षाही व्हायलाच हवी. तेव्हा आता रमा म्हणते की नैना, अगं ही पद्धत आहे का तुझी वागण्याची? हे बघ, अगं हे जे काही तू केलेस तर त्यामुळे काय होते, तुझी सुद्धा बदनामी होते आणि मुकादमांची सुद्धा बदनामी होते. त्यावर तर नैना म्हणते की बदनामी, आणि हे मात्र तुझं बरं आहे की म्हणजे हे बघ, शशिकांत मुकादम जे काही वागला त्याने तुमची बदनामी नाही होत, तर मी जर काही बोलले तर त्याने तुमची बदनामी होते. खरंच वा रमा. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ नैना, अगं तेव्हा तू काही सर्व बोलली नाहीस जेव्हा हे सगळं घडत होतं. अगं हे बघ, नंतर तर तुला त्याच घराने आधार दिला होता, राहायला घर दिलं होतं, प्रेम आणि माया दिले होते, आणि तर तू लगेच त्यांच्यावर उलटलीस का? अगं तू हे लक्ष ठेवायला हवं होतंस. अगं एकदा आईंचा विचार केलास का तू? अगं त्यांनी तुला लहान बहिणीसारखं सांभाळून घेतलं होतं, परंतु नैना हे जे काही तू केलंस ना ते चुकीचे केले, तू असे करायला नको होतेस. त्यावर आता नैना म्हणते की हे बघ रमा, मी जे काही केले ते चुकीचे केले असे मला नाही वाटत. माझ्यावर जो अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाविरुद्ध मी फक्त आवाज उठवला, आणि मी तेव्हा का बोलले नाही, आताच हे सर्व का बोलते याचा माझ्या अर्थी काही एक अर्थ नाही. तेव्हा आता नैना तर खूपच भडकलेली असते. त्यानंतर आता इकडे अक्षय हा शशिकांतला समजावतो, या सगळ्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, मला एकतर खूप महत्वाची कामं आहेत, मला रमाला डॉक्टरांकडे घेऊन जायचे आहे. आणि तो माहीला म्हणतो की रमा चल, आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे बाळा ऐकून घे, मी सगळं एकटं कसं सॉल्व करू, आणि हे बघ तू जर बाहेर गेलास तर बाहेर पत्रकार असतील आणि ते अगदी पत्रकार तुला नको नको ते प्रश्न विचारतील आणि तुला त्रास सुद्धा देतील, त्यामुळे तू बाहेर जाऊ नकोस. या सीमाने तिला ठेवून घेतले आणि ती आपल्यावरच उलटली आणि तिने आपल्या पाठीत खंजीर खुपसलास. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की तुम्ही काय केलंस? तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे मी जे केलंस तो फक्त व्यवहार होता, मी त्या बदल्यात तिला पैसे दिले होते. त्यावर आता अक्षय खूप भडकतो. अक्षय म्हणतो की किती किळसवान आहे हे, आणि बोलताना सुद्धा अहो तुम्हाला लाज कशी वाटत नाही. त्यावर आता शशिकांत म्हणतो की अरे यात कसली किळस आली, हजारो पुरुष सुद्धा हेच करतात आणि पुरुषांचा पाय घसरू शकतोस. तेव्हा आता शशिकांत जे काही बोलला तर ते ऐकून अक्षय तर डोक्याला हात लावतो. तो लगेच म्हणतो की बापरे. तेव्हा सीमा ही शशिकांतला विचारते की हे बघा, म्हणजे तुम्ही जे काही वागलात तर ते वागणं तुमचं तुम्हाला बरोबर वाटत होतं का? तेव्हा आता शशिकांत हा सीमावर भडकलेला असतो आणि तो सीमाला म्हणतो की तू मला शहाणपणा शिकू नकोस, मी चांगलाच वागत होतो आणि चांगला वागण्याचा प्रयत्न सुद्धा मी केला, परंतु तुम्ही माझ्याशी कसं वागलात त्यामुळे मी जे काही होतो ना तेच बरं होतं. तेव्हा आता सीमा म्हणते की तुम्हाला जे वाटते तुम्ही बदलला म्हणून, आणि हे बघा तुम्ही नाही बदललात, आणि जर तुम्ही बदलला असता तर त्या तुमच्या ह्या अशा वागण्याचं तुम्ही समर्थन केलंच नसतं. शशिकांत खूप भडकतो. शशिकांत म्हणतो की हे सर्व काय सुरू आहे आणि ह्या बाईचं नेमकं काय सुरू आहे, म्हणून तो डोक्याला हात लावून घेतो. तेव्हा आता अक्षय हा सीमावर रागवल्यानंतर शशिकांतला म्हणतो की हे बघा तुमचं हे काय सुरू आहे, तिचा यात काही दोष नाही, त्यामुळे तुम्ही तिला मध्ये घेऊ नका आणि तिच्यावर रागवू सुद्धा नका. तेव्हा आता लगेच शशिकांत म्हणतो की अरे अक्षय तू काय बोलतोस, हे जे काही घराचं वाटोळ झाले तर ते तिच्याचमुळे झाले, कारण त्या नैनाला या घरामध्ये कोणी आणले आणि ह्या घरामध्ये कोणी ठेवून घेतले याबद्दलची आयडिया कुणाची होती, हे सगळं काही ईचे अगदी कर्म होते आणि भोगतोय मात्र कोण, तू आणि मी हे सर्व भोगतोय, आणि हे सर्व काय तू ह्या घराचे करून ठेवले देवालाच ठाऊक. तेव्हा अक्षय शशिकांतला शांत करतो. त्यानंतर आता इकडे रमा ही नैनाला म्हणत असते की हे बघ तुला आठवत नसेल, परंतु जेव्हा मी तुला म्हटले होते की मी तुझ्या सोबत आहे, आपण पोलिसात जाऊयात, त्यांना शिक्षा देऊयात आणि जे काही आहे पोलिसांना तक्रार करून त्यांच्या विरुद्ध आवाज उठवूयात, हे मीच तुला सांगितले होते. तेव्हा मात्र अगं तूच मला समजावले होते की सीमा काकू चांगले आहेत आणि मला हे सर्व नाही करायचे म्हणून, त्यांच्यासाठी मी सगळं विसरून जाईल, आणि इतक्या दिवस तू गप्प राहिली आणि नंतर जेव्हा आईनी तुला घरात राहण्यासाठी जागा दिली हे सगळं काही तू विसरलीस का? तेव्हा नैना म्हणते की तू विसरलीस का सगळं, त्यांनी आपल्यावर जे काही आरोप केलेत, आपल्याला संशय घेऊन घराच्या बाहेर काढलं, जो काही त्रास त्यांनी आपल्याला दिला आणि तुला सुद्धा, हे सगळं काही तू विसरलीस का?
आता रमा म्हणते की अगं नैना तू हे काय बोलतेस, खरंच मला काही कळत नाही, आपण भेटून बोलूयात. तेव्हा आता नैना म्हणते की हे बघ रमा, मी तुला नाही भेटू शकत, मी लपून राहिलेले आहे आणि ते मीडियावाले मी कधी येथून बाहेर पडते याची वाट बघूनच आहे. तेव्हा आता रमा म्हणते की अगं मग तू हे सर्व केले, कसं हे सर्व सावरणार आहेस, तू काय करणार आहेस, आणि हे बघ या सगळ्यामध्ये तुझी सुद्धा अगं नैना बदनामी होते, हे तुझ्या लक्षात काय येत नाही. तेव्हा आता नैना म्हणते की बदनामी, अगं रमा ही बदनामी ना अगोदर सुद्धा होत होती आणि पुढे सुद्धा होत राहणार. तेव्हा आता रमा म्हणते की नैना अगं तुला हे सगळं सांगण्याचा मी प्रयत्न करते की तू या सगळ्यातून बाहेर कशी पडणार आणि हे सगळं केल्यानंतर लोक तुझ्याबद्दल चांगला विचार करतील, लोक चांगल्या दृष्टीने तुझ्याकडे बघतील का, असे तुला वाटते का, आणि स्वतःच्या मुलाचा एकदा तू विचार केलास का, स्वतःच्या मुलाला काय उत्तर तू देणार आहेस. आता नैना म्हणते की अच्छा, म्हणजे तुझं हे म्हणणं आहे की भीतीपोटी मी बोलायचं नाहीच. तेव्हा हे बघ रमा, मी तुला जे सांगते, माझ्या मुलाला हेच माहिती आहे की त्याची आई धाडसी आहे, त्याची आई हुशार आहे, त्याची आई संघर्ष करते आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवते, कुणाचा सुद्धा आधार न घेता मी माझ्या मुलाला मोठं करते. त्यामुळे नैना आता तू सुद्धा ऐकून घे की ही नैना तेव्हाच गप्प राहील शशिकांत मुकादम जेव्हा माझी माफी मागेल अगदी अख्ख्या जगासमोर जाहीर, तेव्हाच मी गप्प राहील. आता मात्र नैना खूपच भडकलेली असते आणि ती आता रमाचं सुद्धा ऐकायला तयार नसते. आता रमाला काय ह्या नैनाला कसे समजावं हेच काही कळत नसतं. त्यानंतर आता ही मीडिया जे लोक आहे तर ते पूर्ण मुकदमांच्या घरासमोर येतात. आनंद आणि अभि यांना प्रश्न विचारत असतात की आम्हाला आत्ताच ही बातमी कळाली की शशिकांत मुकादम यांचं अफेअर होतं. तेव्हा ते रिपोर्टर विचारते की नक्की सत्य काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, त्यामुळे तुम्ही शशिकांत मुकादम यांना बाहेर बोलवा, आम्हाला त्यांच्याशीच बोलायचं आहे. तेव्हा आता अभि म्हणतो की हो हे सर्व थांबवा, जे काही आरोप होतात. अभि म्हणतो की हे बघा, हे सगळं काही जे आरोप होतात ते सगळे खोटे आहेत. तुम्ही माझ्या काकाबद्दल जे काही आरोप करतात तर ते विचित्र आरोप आहेत, अगदी खोटे आहेत. त्यामुळे असे कोणतेही आमच्या काकाबद्दल जे आरोप आहे तर ते आम्ही नाही ऐकून घेणार. तेव्हा मात्र इकडे आजी तर खूपच आता भडकलेली असते. आजी म्हणते की हे बघ शशिकांत, काय हवे नकोय ते पैसे तिच्या तोंडावर फेकून दे आणि तिचं तोंड एकदाच बंद कर. ते मीडिया आता आपल्या उरावर बसलेले आहेत. तेव्हा आता अक्षय सुद्धा खूप भडकलेला असतो. अक्षय म्हणतो की हे बघा, काय हरकत आहे जर शशिकांत मुकादम यांनी तिची माफी मागितली तर काय होईल बरं, त्यांनी हे कृत्य केलेले आहे त्यामुळे माफी तर मागावीच लागेल. तेव्हा आता काका म्हणतात की अरे तू कुणाकडून अक्षय ही अपेक्षा करतो, शशिकांत मुकादम कडून. अरे शशिकांत मुकादम कितीही बदललेला असला तरी सुद्धा तो अशी चार चौघामध्ये माफी नाही मागू शकणार, त्याला या सगळ्याचा तर अपमान वाटेल, त्यामुळे तू अशी कोणतीही अपेक्षा त्याच्याकडून ठेवूच नको. त्यानंतर आता इकडे रिपोर्टर आनंदला विचारतात की हे बघा, नैना यांनी स्वतः सांगितलेले आहे की त्यांनी म्हणजे शशिकांत मुकादम यांनी तिच्यावर अत्याचार केलेले आहेत. तेव्हा मात्र आता लगेच आनंद म्हणतो की हे बघा, हे सगळं खोटं आहे, तिचा आमच्याशी काही एक संबंध नाही. तेव्हा आता रिपोर्टर विचारतात हे बघा, आमचे जे काही आहे तर ते खोटं नाही बोलू शकत, तसे फोटो सुद्धा त्यांनी आम्हाला दाखवलेले आहेत. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघा, हे सगळे फोटो खोटे आहेत, अरे हे फेक फोटो आहेत आणि तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज आहे का आता. तेव्हा ते सगळे रिपोर्टर ऐकायला तयारच नसतात. ते लेडीज रिपोर्टर विचारते की काही झाले तरी आम्हाला तुमच्याशी नाही बोलायचं, तुम्ही अगोदर शशिकांत मुकादम यांना बाहेर बोलवा, आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, नाहीतर एक काम करा, आम्हाला आतमध्ये जाऊन द्या. तेव्हा आता अभि त्यांना अडवतो. अभि म्हणतो की हे बघा, एक मिनिट, आमचं प्रायव्हेट घर आहे त्यामुळे तुम्ही त्यामध्ये नाही घुसू शकत. आणि आनंद म्हणतो की हे बघा, माझ्या वडिलांचा यामध्ये काही एक दोष नाही, तुम्ही प्लीज येथून जाऊ शकतात. आणि तेव्हा आता एक प्रकारचा खूप मोठासा ते रिपोर्टर गोंधळ उडवतात आणि तेवढ्यात शशिकांत दरवाजा उघडून बाहेर येतो आणि त्यांच्यासोबत काका आणि अक्षय हे सुद्धा दोघे असतात. तेव्हा आता रिपोर्टर लगेच शशिकांत मुकादम याच्याकडे धाव घेतात आणि धाव घेतल्यानंतर आता शशिकांत लगेच सर्वांच्या समोर म्हणतो की हे बघा, मी कुणाच्याही म्हणजे प्रश्नांना उत्तर देण्यासाठी बांधील नाही. होतो मी रिलेशनशिप मध्ये होतो, परंतु तिची काय लायकी आहे की माझ्यावर असे आरोप करण्याची. तेव्हा आता शशिकांत रिपोर्टरवर खूप भडकलेला असतो. तर अक्षय त्यांना म्हणत असतो की शशिकांत मुकादम तुम्ही आतमध्ये चला. तेव्हा शशिकांत म्हणतो की मला प्रश्न विचारतात. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, प्रश्न विचारणं हे त्यांचं काम असतं. शशिकांत म्हणतो की त्यांची हिंमतच कशी झाली,
गेली। तेव्हा मात्र आता अक्षय कसा हा आणि आनंद अभि हे सगळेजण रिपोर्टरला बाहेर काढतात आणि शशिकांतला आतमध्ये नेतात। त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर शशिकांत सीमावर इतका भडकतो की हिच्यामुळे हे सर्व झाले, हिच्यामुळे माझ्या इज्जतीची वाट लागली। सीमा बिचारी आता खूप रडत असते। तेव्हा अक्षयला खूप राग येतो। अक्षय म्हणतो की हे बघा शशिकांत मुकादम, तुम्ही तुमच्या चुकाचं खापर आईवर फोडू नका। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो घ्या ऐकून, कारण ह्या सीमानेच घराची पूर्ण वाट लावलेली आहे, त्यामुळे मी तिला असं नाही सोडणार। म्हणून शशिकांत सीमावर धावून येत असतो। त्यानंतर आता इकडे इरावती रूम मध्ये असते तर माही तेथे येते आणि इरावतीचं जे काही सुरू आहे तर माही विचारते की अगं इरावती हे काय सुरू आहे। तेव्हा मात्र आता लगेच इरावती म्हणते की अगं हे बघ माही। इरावती ऐकायला तयार नसते तर माही म्हणते की बाहेर हे सर्व काय सुरू आहे। तर इरावती म्हणते की अगं ते तर होणारच होतं। अगं तुला माहिती आहे की मला बुद्धिबळ खेळायला खूप आवडतं, मग बुद्धिबळातील फक्त 2च प्यादी जर सरकावली, मी बघितलंस का तू घरामध्ये केवढा मोठा तमाशा झालास। तेव्हा आता माही विचारते की म्हणजे काय। तर इरावती म्हणते की म्हणजे वाघाचे पंजे, कान आणि मांजरीचं मान अगदी हातात आली। मी फक्त काय केलं की थोडीशी मुरगळली। अगं मी फक्त नैनाला फक्त थोडेसे 2 शब्द सांगितले आणि त्यात म्हणजे नैनाने बघ ना किती मोठा तमाशा केला तो। आणि हे बघ हे जे काही प्रेग्नन्सीचं प्रकरण आहे तर डॉक्टरांकडे जाण्यासाठी या सगळ्या प्रकरणामुळे आता थोडासा वेळ अगदी वाया जाईल, मग आपण सुद्धा पुढे काय करायचं याचा विचार करण्यासाठी आपल्याला सुद्धा वेळ तर मिळेलच। विचार करण्यासाठी एकतर वेळ लागेल, परंतु माझं डोकं मात्र अगदी फास्ट चालते। तेव्हा आता माही खुश होते तर हा भाग येथे संपतो। तर आता पुढील भागामध्ये रमा ही साईच्या घरी राहत असते आणि तेथे इरावती आणि माही येतात। आता जे काही प्रेग्नन्सी रिपोर्ट आहे ना तर ते रिपोर्ट ते दाखवतात आणि रमाला म्हणत असतात की हे बघ तू प्रेग्नेंट आहे होतीस, ती फाईल आता घेऊन ते रिपोर्ट्स आपल्या ताब्यात घेतात। तेव्हा माही म्हणते की ना तुझ्याकडे पैसे आहेत आणि ना तुझ्याकडे राहण्यासाठी घर आहे, त्यापेक्षा तुला बाळ झालं तर ते बाळ मला तू देऊन टाक आणि तोपर्यंत मी प्रेग्नेंट असल्याचं नाटक करेत। म्हणून इरावती माईच्या हातात जे काही पैसे देतात रमाला हे सर्व करण्यासाठी आणि माईला म्हणतात की हे पैसे घे, फायद्याचे आहेत आणि तिला समजाव जे काही आहे ते। म्हणून आता रिपोर्ट्स आणि जे काही आहे तर ते अक्षयला दाखवण्यासाठी घरी घेऊन येतात। तेव्हा आता अक्षय ती फाईल बघतो तर आता इरावती म्हणत असते की आता हे सगळे रिपोर्ट्स तू आता माहीला घेऊन डॉक्टरांकडे नाही गेला तरी चालेल। तेव्हा अक्षय म्हणतो की तू आत्ताच आली त्यामुळे मी लगेच ह्या फाईलवर विश्वास नाही ठेवू शकत आणि त्यामुळे रमा पुन्हा एकदा आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागेल आणि मी तुझ्या सोबत येणार आहे असे तो आता माहीला म्हणतो। माही फक्त आता हसते। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।